नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे चिलीच्या भाजीचे फुंडके किंवा कळी गोळे। चिलीच्या भाजीला चंदन बटवा किंवा रानभाजी सुद्धा म्हणतात। ही एक रानभाजी आहे। या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने भरपूर प्रमाणात मिळतात। तसेच व्हिटॅमिन सुद्धा आहे। यामुळे आपले आरोग्य सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आयुर्वेदिक दृष्ट्या ही भाजी खूप महत्त्वाची आहे। सुरुवातीला आपण ही भाजी निवडून घेऊ। निवडून घ्यायची आहे, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। तसेच फुंडके तयार करण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या, लसूण, आलं घ्यायचे आहे, त्यासोबत कोथिंबीर। सुरुवातीला आपण लसूण आणि आलं, जिरं यांची पेस्ट काढून घेऊ। त्यानंतर आपण हिरव्या मिरच्यांची पेस्ट सुद्धा काढून घेऊ। यामध्ये कोथिंबीर सुद्धा मी घातली आहे आणि त्याची पेस्ट काढून घेतली आहे। कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। सुरुवातीला आपण ही भाजी बारीक कट करून घेऊ। भाजी आपली कट करून झाली आहे। हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी खायला खूपच छान लागते आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी जास्त उगवली जाते। आता भाजी आपली कट करून झाली आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच लसूण जिऱ्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातली आहे। थोडीशी हळद घालून घेऊ। त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये बेसन घालून घ्यायचे आहे। चवीनुसार यामध्ये मी 1 चम्मच मीठ घातले आहे आणि यामध्ये 1 चम्मच तेल सुद्धा घातले आहे। छान असं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा याचा आपण गोळा तयार करून घेऊ। छान असा आपला मिक्स गोळा तयार झालेला आहे। आता यापासून आपण गोल लांबट आकाराचे गोळे तयार करून घेऊ। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकतात। अशा पद्धतीने आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। गोळे आपले तयार झालेले आहे। गॅसवर आपल्याला एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे। आता कढईवर मी एक चाळणी ठेवत आहे आणि या चाळणीवर आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आहे। चाळणीला तेलाचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जे गोळे आहेत ते चिकटतील नाही। सर्व गोळे या पद्धतीने मी यामध्ये ठेवून दिले आहे। आता यावर झाकण ठेवून आपण 8 ते 10 मिनिटे छान असे हे गोळे वाफवून घेऊ। आता आपल्याला यासोबत कढी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी एका गंजामध्ये ताक घेतले आहे आणि या ताकामध्ये बेसन घातले आहे। अर्धा चम्मच मी बेसन घातले आहे। आता कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घ्यायचे आहे। तेल छान असे गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ। 1 चम्मच मी मोहरी घातली आहे। मोहरी छान अशी तडतडायला लागली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मेथी दाणे घालायचे आहे।
छान असे झाले की यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ। आता यामध्ये लसूणाची पेस्ट घालायची आहे। आलं, लसूण, जिरे यांची पेस्ट घालून घेऊ। लसूण आपला छान असा झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चम्मच हिरव्या मिरच्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। हे सुद्धा आपण छान असं परतून घेऊ। त्यानंतर अर्धा चम्मच हळद यामध्ये घालून घेऊ। हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण ताकामध्ये जे बेसन मिक्स करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊ। थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ। आता कढीला आपल्याला छान अशा 1 ते 2 उकळ्या येऊ द्यायचे आहेत। तोपर्यंत इकडे आपले फुणके तयार झाले आहेत। छान असे हे गोळे वाफवले गेले आहेत। चेक करून पाहते मी चमच्याच्या दांडीने। हे पहा आपले गोळे हे छान असे झाले। कढीसोबत ते आपण खाऊ शकतो। कढीला सुद्धा छान अशी उकळी येत आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ। आता कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली कढी अशी छान अशी तयार झाली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण कढी घालून घेऊ आणि त्यामध्ये हे गोळे घालून घेऊ। छान असे आपले चिलीच्या भाजीचे फुणके तयार झालेले आहे। तसे सुद्धा खाऊ शकता आणि खायला खूपच छान लागते। आपल्या आहारामध्ये ही भाजी पौष्टिक सुद्धा आहे। खायला खूपच छान लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी नक्कीच आवडेल। तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।